महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळा सोलापूरमधील शिवस्मारक सभागृहात उत्साहात पार पडला। राज्यभरातील 22 गुणवंत शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्था, शिक्षकेतर कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांना या सोहळ्यात विशेष सन्मानाने गौरवण्यात आले। उपक्रमशील शैक्षणिक संस्थांच्या गटात मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पंढरपूर व नवभारत ज्ञानवर्धिनी पुणे यांचा सन्मान झाला। उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून सारंग पाटील, प्रभाकर ठाकरे, इरफान शेख, कृष्ण परमेश्वर सुतार आणि विद्या कांबळे यांची निवड झाली। तर गुणवंत शिक्षक म्हणून चंद्रकांत चामे, अंकुश सोहनी, किशोर देवरे, माधव माने, साहिरा बानू मकानदार, शशिकांत नाबदे, प्रशांत मेहत्रे, बंडू मोरे, आफरीन शेख, मनोज केदार, नूतन गोलांडे आणि गीतांजली कोले यांचा गौरव करण्यात आला। शिक्षकेतर कर्मचारी सन्मान बळवंत कटप, तर गुणवंत अंगणवाडी सेविका म्हणून अनिता कांबळे आणि कविता शिवशरण यांना गौरवण्यात आले। या प्रसंगी मनसे कामगार सेनेचे राज्याध्यक्ष मनोज चव्हाण यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत, शिक्षक हे आमच्यासाठी वंदनीय आहेत, त्यांचा सन्मान करणे हे आमचे भाग्य असून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मनसे कायम सोबत राहील असे सांगत सर्वांना प्रेरणादायी संदेश दिला। सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनीही गुणवंतांच्या कार्याची प्रशंसा केली। ते आत्ता नाही होऊ शकत। आत्ता जर मुलाला धक्का जरी मारला किंवा काही जरी झालं, ह्याच्यामध्ये पालक किंवा मग संघटना त्या प्राध्यापकाच्या विरोधात जातात किंवा अशा सगळ्या दिव्य गोष्टीतून सामोरे जाऊन हे बिचारे शिक्षक या विद्यार्थी घडवण्यामध्ये खूप मोठं खऱ्या अर्थानं आत्ताचं चॅलेंजिंग जॉब हे करतात असं आम्हाला वाटतं। आणि म्हणून अशा कौतुकाची पाठीवर हात पडली तर निश्चितपणे इथून पुढे जे महाराष्ट्रातनं या देशातनं जे चांगले चांगले घडले, या शिक्षकांनी घडवले, असे चांगले देखील चांगले विद्यार्थी याही पुढे महाराष्ट्रातनं या देशातनं घडवत, ह्याच करता हा अशा पद्धतीचा राज्यस्तरीय अवॉर्ड त्यांना देणं, त्यांचं कौतुक करणं असं मनसेने हा विचार केला आणि म्हणून त्या पद्धतीने आता आम्ही हा दरवर्षी कार्यक्रम घेणार।